चला तर मग गावरान वांग्याची चमचमीत भाजी कशी बनवायची ती पाहूया। तर आता इथे बघा मी एकदम बारीक असे काटाळ वांगे घेतलेले आहेत। तर हे काटाळ वांग्याची भाजी खूप चवदार लागते। तर कधीही भरलं वांगं बनवत असताना असे काटाळ वांगेच बघून घ्यायचे आणि ते वांग्यांना असं मधून कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्यामध्ये खिडकी असली तर काढून टाकता येतात। आणि 4 भाग करून आपलं वांगे लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। आणि आता आपलं वाटण्यासाठी येते हे मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे। थोडंसं खोबरंही भाजून घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीरमुळं आपल्या त्या वाटणाला थोडासा ओलसरपणा येतो आणि ते वाटण आपण वांग्यामध्ये भरल्यानंतर ते बाहेर निघत नाही, छान असं ते वांग्याला चिटकून बसतं। आणि आता मी लगेच एक टमाटर मोठ्या साईजचं कट करून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेणार आहे। तर आपलं टमाट्याची पेस्ट टाकल्यामुळं भाजीला छान अशी ग्रेव्ही येते। तर तुम्ही असंही टमाटर बारीक चिरून भाजीमध्ये टाकू शकता, पण अशा पद्धतीने टमाट्याची ग्रेव्ही करून भाजीमध्ये टाकलेली भाजी खूप छान बनते। तर आता आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊ। तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, पण भाजी एकदम चवदार लागते। तर नक्की या पद्धतीने एकदा करून बघाच। तर आता वांगे आपण असं सारणमध्ये भरून छान त्याला दाबून दाबून घ्यायचं आहे। आणि आपले हे गावरान वांगे एकदम बारीक आणि असे काटाळ असतात, तर हे आपलं गावरान वांगेच आहेत आणि याची भाजी खूप छान लागते। तर आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता त्या तेलावरती आपलं अगोदर हे वांगे टाकून घ्यायचे आहेत। तर आता आपण याला थोडंसं खालून वरून पलटून वांगे असे छान थोडेसे तळून घ्यायचे आहेत। तर वांगे तळल्यामुळे ते वांगीला खूप छान चवही येते आणि भाजी आपलं बनवली की वांगे पटकन शिजतातही। तर थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आणि आता तुम्ही पाहू शकता 1-2 मिनटामध्येच वांगे आपले असे पूर्ण तळले गेलेले आहेत आणि मस्त आपले वांगे तयार झालेले आहेत। आता ते टमाट्याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। तर टमाट्याची पेस्ट टाकल्यामुळं आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट जास्त लागत नाही। तर पूर्ण शेंगदाण्याचं कूटच भाजीमध्ये झालं की भाजीची चव थोडीशी वेगळीच होते, पण अशा पद्धतीने केलेली भाजी एकदम चमचमीत, मस्त चविष्ट, खूप छान बनते। तर आता टमाटर टाकून त्याला परतून घ्यायचं। तर मी इथे 1 चमचा काळं तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, त्याला चांगलं परतून घ्यायचं। आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी थोडंसंच टाकायचं, भाजी आपली जास्त पातळ बनवायची नाही, थोडीशी घट्टच भाजी छान बनते आणि चांगलीही लागते। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ते वाटण थोडंसं 1-2 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। चवीपुरतं मीठ, 1-2 ते 3 मिनटामध्ये आपण वांगे अगोदर तळून घेतलेले आहेत, त्यामुळे 2 ते 3 मिनटामध्येच आपली ही भाजी तयार होते। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं बारीक गॅसवरती आपलं भाजी शिजवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त भाजीला तरी आलेली आहे। आणि आता वांगे शिजले का नाही ते पाहण्यासाठी आपण त्या वांग्याच्या देठाला दाबून पाहायचं, म्हणजे ते मऊ झालं की आपली भाजी शिजली गेलेली आहे आणि मस्त आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि आता ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खायला एकदम मस्त अशी आपली